नवीन या की लवकर. कुठे चाललीस तू बाळ? घेतला गाडीत. मी पण आत्ताच हे केलंय. त्याला मस्त फिरवायचं. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आम्ही चाललेलो आहोत साधना मिसळच्या इकडे. परवा आम्ही गेलो होतो, ती साधना मिसळ वेगळी होती, ही वेगळी आहे. सो भरपूर काही तिकडे आहे आपल्याला पाहण्यासारखं असं मला नम्रता बोलले. तर पाहूयात काय काय. आणि तिथे छान सगळे रेडी झालेत आणि आम्ही चाललेलो. आज जेमी पण येते सोबत आमच्या. चुलीवरची मिसळ खायला चाललंय जेमी सुद्धा. अरे लागेल ना, टोचेल ते काहीतरी. आली कसं कशी माझं बघून घातलं काय मुद्दाम शर्ट आहे. मी असंच घातलेलं, मला कुठं माहित होतं तू वेगळा ड्रेस. माझी पण असंच घातला. असं योगाने आमचं जरा मॅचिंग झालंय. राश नंदिनीचं नाही आहे, तिचा ग्रीन, तिचा व्हाईट आहे. हा व्हाईट मिक्स थोडासा होतो, ग्रीन पट्ट्यात. मिनिटात आम्ही पोहोचू तिथे. आता काय आवडते तुला? काय काय म्हणाला? बटर आवडते, भात आवडते, अंडा आवडते. मग तू माझ्याकडे आलास की तुला काय पाहिजे खायला? सेम शिव. हा, काका आणि शिव सेम. माझ्याकडे आलास की काय खायला द्यायचं तुला? अंडा पाहिजे. मग काय पाहिजे? काय? ऍपल खाणार. आणि केक नाही खाणार. आणि काय पाहिजे? आणि अजून काय आवडतं खायला तुला? गुलाबजामुन आवडते? गुलाबजामुन आवडते? नाही गुलाबजामुन. आणि दीदीला काय आवडतंय? डॉगी आवडते दीदीला खायला. तुला खायला डॉगी आवडते ग? करतो. डिग्गी उघडत. ही आहे साधना चुलीवरची मिसळ. चलो नाही गेला. तर आत्ता मी आलोय साधना चुलीवरची मिसळच्या इथे. तुम्ही पाहिलंच असेल. आता फुल धमाल आहे, नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. सकाळी आम्ही चहा वगैरे घेतला घरी आणि त्यानंतर मग निघालो. तरी नाश्त्याच्या वेळेतच आम्ही इथे येणार होतो आणि 11 ते 11:30 वाजले सगळ्यांचं आवरेपर्यंत. जेमीला सुद्धा सोबत आणलं होतं कारण त्याला एकटा घरी ठेवणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्याला घेऊन आलो आणि इथे त्याची ठेवायची सोय होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. यांचा डिटेलमध्ये ॲड्रेस मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये. नक्की चेक करा. कधी तुम्हाला नाशिकला जाणं झालं तर नक्की इथे व्हिजिट करा. तुमची छोटी मुलं जर असतील ना, खूप एन्जॉय करतील इथे. राश नंदिनी, त्यानंतर शिव, वैशू यांनी सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं इथे. खाण्यासाठी सुद्धा इथे बरेच पदार्थ उपलब्ध असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला गरज पडत नाही. त्यामुळे ग्रुपने किंवा फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. मी पुन्हा जेव्हा कधी नाशिकला जाईन ना, त्यावेळेस मी 101% मी इथे जाईन. इतकं मला छान वाटलं इथे जाऊन. तर आम्ही ना काल जे मागच्या परवा जे गेलो होतो त्यापेक्षा हे काही पटीने हे मला भारी आहे. भरपूर काय आहे इथे. म्हणजे झिप लाईन करता येते, स्काय सायकल राईड आहे, मिसळ तर ऑब्वियसली आहेच.
त्यासोबत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर करू आता. इथलं वातावरण खरंच खूप छान होतं आणि सकाळी आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे अजून सुंदर होतं. आणि मग आधी आम्ही म्हटलं की आपण आता नाश्ता करावा. मिसळची वाट पाहतच होतो. त्याच्या आधी म्हटलं थोडं फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे शूट करावे. राजनंदिनी नेहमीप्रमाणेच मेन्यू कार्ड घेऊन बसली होती. तिला काय आवडतं देव जाणे. इतक्यात मग आम्ही जे काही ऑर्डर केलं होतं ते सगळं आलं. हे बसायला पण आहे बाबा ह्याच्यापेक्षा. इकडे सगळीकडे 2 चमचेच देतात वाटतं. सगळीकडे इकडे 2 चमचे देतात. अशी आपल्याकडे कन्सेप्ट नाही आहे ना रे. करूया का ओपन आपण. हा फ्रँचायझी देतात का ते विचारून बघूया का रे. कोल्हापूरसाठी विचारून बघायला हरकत आहे. इकडे नरसिंहवाडी इथे गरम आहे मस्त खाऊन बघा. या तुम्ही. हा हा मस्त घ्या की. गुळाची टेस्ट आहे. तर आता मस्त मिसळचा स्वाद घेतलाय. 1 नंबर मिसळ होती. कोल्हापूरची मिसळ, नाशिकची मिसळ, पुणेरी मिसळ इतके वाद असतात मिसळचे पण सगळ्याकडच्याच मिसळ चांगल्या असतात. सो मला तर वाटतं अशी कोणी वाद करू नये. सगळीकडे चांगल्या पद्धतीची मिसळ असते. प्रत्येक ठिकाणची टेस्ट चाखायची. मला इथली मिसळसुद्धा खूप जास्त आवडली. गुळाची जिलेबी नाही गुळाची जिलेबी जी होती ना अप्रतिम. मला खूप आवडली. गरम गरम क्रंची छान होती. तर आता आम्ही इथे आलोय खेळायला. बघा ह्याच्यात खेळूया काय. ह्याच्यात नको ह्याच्यात बसूयात. इथे बसूयात. इकडे बसूयात. चल ना मी घेऊन बसू तिला. बस बस चालते. त्यांनी म्हटली की मुलीला घेऊन बस. हा नंदिनी
तिला बसू दे आधी, थांब तिला बसू दे. राजनंदिनी बस खाली खाली बस बा. पाय पाय सरळ कर तिचा, तिकडचा डावा. हळू कर हळू कर. तसं नाही थांब 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 थांब. हां हां हळू हळू हळू, दोघे मागे पडतील. इकडे आहे, मागे आहे, उभारलं तिकडे. आई ग गेलं. नाही यार, हे नाही आहे सोपं. मी अगं ते त्यांना दिसते वाटतं तिथे, आपण जिथे असेल ना तिथून ते हे करतात. कॅमेरा नाही आहे इथं ग, त्याने अंदाजे कुठलं पण हे पडला झालं. याआधी मी स्कुबा डायव्हिंग केलं आहे किंवा मग पॅरासेलिंग केलं आहे, असं खूप काही काही केलेलं आहे. पण आफ्टर प्रेग्नेन्सी ना हे पहिल्यांदा असं काहीतरी करते आणि त्यामुळे मला थोडीशी भीती मनात येत होती. आणि तरीसुद्धा म्हटलं की नाही, करायचं आपण ट्राय, काहीही होऊ देत. आणि तिथे सायकलवर जाऊन बसले, मग मला जाम भीती वाटायला लागली. मग मी उतरणार इतक्यात ना ते जे तिथे दादा उभारले होते त्यांनी ती चेअरच काढून घेतली माझ्यासमोरून. मग मला काहीच करता येत नव्हतं, कारण उतरूच शकत नव्हते मी त्याच्यावरून. आणि जबरदस्ती त्यांनी मला मग बसवलंच त्याच्यावरती. इथे तर जाऊन पोहोचले तेव्हा माझ्या मनात आलं की आता मी नाही करणार, बास, मला आता नाही करायचं अजिबात. त्या दादांना मी बोलले की तुम्ही आता हे तुमचं तुम्ही बघा, मी नाही म्हटलं जाणार घेऊन. पण ते काय ऐकायला तयार नव्हते. ते मला म्हणले की तुम्हाला तिकडे ती सायकल घेऊन जावीच लागेल. त्याने थोडंसं माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला आणि मग मी रेडी झाले. ठीक आहे म्हटलं, करूयात आपण, पुन्हा जाऊयात. आणि त्यात ना मी जाताना खाली बघितलं ना तर खाली जे लोक होते ते माझ्याकडे बघून हसत होते. त्यामुळे मला अजून थोडंसं मला कम्फर्टेबल फील होत नव्हतं ॲक्च्युली. मम्मी पण या राईडनंतर ना माझ्या मनातली भीती कम्प्लिटली निघून गेली. मग मी आता किती वेळाही जाऊ शकले असते. काय
लक्ष द्या, बॅग वेग तिथे बसून बघणार. मला चेअर घ्या, चेअर द्या मला. ए नाही नाही नाही, नका देऊ नका देऊ नका नाही नाही देऊ नका देऊ नका देऊ नका नका देऊ. काय माहित नाही, विचारली काय करायचं काय ऑटोमॅटिक चालेल. ना माहीत नाही आहे ना, तर त्यांच्यासाठी सांगते. हा व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट आहे. यामध्ये असे क्लिप्स दाखवले जातात की ज्यामुळे असं वाटतं की हे लोक त्यामध्ये जे काही दृश्य असतं ना ते आपल्या समोरच घडते असं दिसतं. आणि नम्रता आणि नरेंद्रनी दोघांनीसुद्धा झोंबीचं एक क्लिप सिलेक्ट केली होती आणि त्यांच्यासमोर असं होतं की ते झोंबी येऊन त्यांना हात वगैरे लावतायत. त्याचा परिणाम म्हणजे हे समोरचे दृश्य जे आहेत ना तुमच्या ती आहेत. कर काय रुद्रमा खाली उतरू का तुला? ए गुड गर्ल. आम्ही सगळेच ना काहीतरी गेम्स खेळून थकलो होतो, त्यामुळे थोड्या वेळ म्हटलं रेस्ट करावं. इथे बघा दोघे जण किती निवांत बसलेत. आणि त्यानंतर हा आईस्क्रीम, चुलीवरचा आईस्क्रीम आहे. हा थोडासा घट्ट होता पण टेस्टला छान होता. राजनंदिनीच्या निमित्ताने या ट्रेनची सफरसुद्धा केली. तर खूप छान एक्सपिरियन्स होता, खूप एन्जॉय केलं, मजा आली भरपूर. आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल. तर या ठिकाणचं जे काही ॲड्रेस आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्कीच चेक करा आणि नक्की व्हिजिट करा. जेव्हा तुम्हाला कधी वेळ भेटेल तुम्ही त्या एरियात जाल नाशिकमध्ये तेव्हा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.